वयाच्या 60व्या वर्षानंतर निरोगी राहण्यासाठी या 12 गोष्टी चुकूनही खाऊ नका. नमस्कार मित्रांनो, जसा जसा जीवनाचा प्रवास पुढे सरकतो आणि आपण वयाच्या 60व्या वर्षाचा टप्पा पार करतो, तेव्हा आपल्या शरीराच्या गरजा, जगण्याची पद्धत आणि आपली पचनसंस्था पूर्णपणे बदलू लागते. अनेकांना आपण पाहिले असेल की वयाच्या 60 नंतर छोटी मोठी शारीरिक दुखणी, गुडघेदुखी किंवा पोटाच्या तक्रारींसाठी लोक लगेच औषधांचा आधार घेऊ लागतात. सकाळी चहा पिण्याआधी गोळ्यांच्या पाकिटांची ओढ असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की निसर्गाने आपल्या शरीराला वाढल्यावर कमजोर होण्यासाठी बनवले नाही. वाढत्या वयात खरी ताकद आणि ऊर्जा कोणत्याही डॉक्टरांच्या चिठ्ठीतील औषधातून नाही येत, तर तुमच्या स्वयंपाकघरातील ताटातून मिळते. आयुर्वेद सांगते की आपले अन्न हेच आपले सर्वात मोठे औषध आहे. जर आपण वेळीच आपल्या ताटातील चुका सुधारल्या तर 70 ते 80 वर्षाच्या वयातही आपण कोणत्याही काठीशिवाय किंवा औषधाशिवाय स्वावलंबी आणि ऊर्जावान जीवन जगू शकतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा 12 अमृत नियमांविषयी आणि आहारातील गुप्त रहस्यांविषयी बोलणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही वयाच्या 60व्या वर्षानंतरचा हा प्रवासही एका उत्साहासारखा आनंदात घालवू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्याला पूर्णपणे निरोगी बनवणार आहे. तर चला, अजिबात उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया. आजचा हा महत्त्वाचा विषय. नंबर 1. फळांचा रस आणि पॅक बंद पदार्थांपासून दूर राहा. फळांचे ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, पण वयाच्या 60 वर्षानंतर बाहेर मिळणारे किंवा गाळलेले ज्यूस पिणे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. फळांमधील फायबर बाहेर निघून गेल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते, जी वाढत्या वयात मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक ठरते. त्याऐवजी नेहमी ताजी फळे चावून खाणे कधीही आपल्यासाठी उत्तम. नंबर 2. मुगाची डाळ, लापशी आणि हलका आहार घ्या. 60 वयानंतर आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम म्हणजेच अन्न पचवण्याचा वेग खूप मंदावतो. तरुण वयात हे अन्न तुम्ही सहज पचवू शकता, ते आता तुमच्या पोटावर ओझे बनवू शकते. त्यामुळे तळलेले, मसालेदार आणि जड पदार्थांपासून पूर्णपणे अंतर ठेवा. आपल्या ताटात अशा गोष्टींचा समावेश करा ज्या पचायला अतिशय हलक्या असते, जसे की मुगाच्या डाळीची खिचडी, दलिया किंवा उकडलेल्या भाज्या. विशेषतः रात्रीचे जेवण अगदी हलके असावे. रात्री झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी जेवण करा, जेणेकरून तुमच्या पोटावर अतिरिक्त ताण देखील येणार नाही. नंबर 3. शेंगदाणे आणि काजूपासून सावध राहा. अनेकांना असे वाटते की सर्व सुकामेवा आरोग्यासाठी हा रामबाण उपाय असतात, पण वयाच्या 60 वर्षानंतर काही सुकामेवे फायद्याऐवजी मोठे आपल्याला नुकसान देखील करू शकतात. यात सर्वात पहिली नाव येते शेंगदाण्यांचे. शेंगदाणे जमिनीखाली येतात, त्यामुळे त्यात बुरशी लागण्याचा धोका सर्वाधिक असतो. वय वाढण्यासोबत आपले यकृत कमजोर होते आणि ही बुरशी यकृतावर वाईट परिणाम करते. तसेच काजूमध्ये ऑक्सॅलेटचे प्रमाण जास्त असते, जे शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यास अडथळा ठरतात. यामुळे हाडे पोकळ होऊ शकतात आणि किडनीमध्ये खडा होण्याचा मोठा धोका देखील वाढतो. नंबर 4. भिजवलेले बदाम, अक्रोड आणि साधी पिस्ता खा. जर तुम्हाला सुकामेवा खायचाच असेल तर निसर्गाच्या या 3 अनमोल उपहारांना आपल्या ताटात नक्की स्थान द्या. पहिल्या क्रमांकावर आहे बदाम. बदाम कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असतात. मॅग्नेशियम कॅल्शियमला हाडांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतो. पण लक्षात ठेवा, या वयात कधीही सुके बदाम खाऊ नयेत. रोज रात्री 5 ते 6 बदाम पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी साल काढून चांगले चावून खा. दुसरा सुकामेवा आहे अक्रोड. यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे वाढत्या वयात स्मरणशक्ती चांगली ठेवण्यास आणि गाढ झोप लागण्यास मदत करते. तिसरा म्हणजे साधा पिस्ता. पिस्त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवतो. बाजारात मिळणारा
नमकीन पिस्ता खाणे टाळावे. नंबर 5. पांढऱ्या शत्रूंपासून बनवा दोरी. वाढत्या वयात आपल्या शरीराचे 3 सर्वात मोठे शत्रू असतात, ज्यांना आयुर्वेदात 3 पांढरे विष म्हटले जाते: पांढरा मीठ, पांढरी साखर आणि पांढरा मैदा. शत्रू म्हणजे पांढरा मीठ हा शरीराच्या नसांमध्ये पाणी रोखून धरतो, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि पायांवर सूज येते. याऐवजी सेंधव मिठाचा वापर करा. दुसरी गोष्ट म्हणजे पांढरी साखर. ही तुमची प्रतिकारशक्ती कमी करते. साखरेऐवजी मर्यादित प्रमाणात जुना गूळ किंवा देशी खांड वापरा. तिसरी गोष्ट म्हणजे मैद्यापासून बनवलेले पदार्थ आतड्यांमध्ये चिकटतात आणि भयंकर बद्धकोष्ठता निर्माण करतात. नेहमी भरड धान्याच्या पिकाच्या भाकऱ्या खा. नंबर 6. तहान लागली नसली तरी पाणी प्या. वय वाढल्याप्रमाणे शरीरात एक विचित्र बदल होतो, तो म्हणजे तहान लागण्याची जाणीव कमी होणे. बरेच लोक दिवसभरात फक्त 2-3 ग्लास पाणी पितात, कारण त्यांना तहानच लागत नाही. पण हे खूप धोकादायक आहे. पाण्याअभावी डिहायड्रेशन होऊन अचानक चक्कर येणे, अशक्तपणा आणि किडनीचे आजार बळावू लागतात. म्हणूनच तहान लागली नसली तरी दर तासाभराने अर्धा ग्लास पाणी थोडे थोडे करून पीत राहा. याशिवाय दुपारी ताजी ताक किंवा नारळ पाणी घेणे हे तुमच्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. नंबर 7. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा ताळमेळ. वयाच्या 60 वर्षानंतर हाडे कमजोर होणे ही एक सामान्य समस्या आहे. लोक डॉक्टरांकडे जाऊन कॅल्शियमच्या महागड्या गोळ्या घेतात आणि त्या खाऊ लागतात. पण जोपर्यंत तुमच्या शरीरात पुरेसे व्हिटॅमिन डी नसेल, तोपर्यंत शरीर ते कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा आणि मोफत स्रोत सूर्यप्रकाश आहे. रोज सकाळी कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटे आवर्जून बसा. हे तुमची हाडे मजबूत करेल. नंबर 8. हिरव्या पालेभाज्यांपेक्षा वेलवर्गीय भाज्या खा. सामान्यतः आपण ऐकतो की हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात, पण ढळत्या वयात, विशेषतः दमट वातावरणात, या भाज्यांमध्ये जंतू आणि बॅक्टेरिया वेगाने वाढतात. त्यामुळे वयाच्या 60 वर्षानंतर सर्वात सुरक्षित भाज्या त्या असतात ज्या वेलींवर येतात, जसे की दुधी भोपळा, दोडका, पडवळ आणि ठेमसे. या भाज्या पाण्याने समृद्ध असतात, पचायला हलक्या असतात आणि पोटाला शांत देखील ठेवतात. नंबर 9. रात्रीचे सुवर्ण पेय म्हणजे हळदीचे दूध. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधामध्ये पाव चमचा हळद मिसळून पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो, जो एक नैसर्गिक वेदनाशामक आहे. 60 वयानंतर शरीरात होणारा सर्व प्रकारचा बदनदुखी, सांधेदुखी आणि स्नायूंचे ताणणे हे दूध रात्रीभरात दूर करते. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत करते. नंबर 10. शांत मनाने आणि ताटावर बसून खाण्याचा नियम. अन्न काय खावे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच अन्न कसे खावे हे जाणून घेणेही गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार अन्न नेहमी आरामात बसून अगदी शांत मनाने खावे. जेव्हा तुम्ही टीव्ही पाहत किंवा मोबाईल चालवत जेवण करता, तेव्हा पोट पाचक रस तयार करणे बंद करते. प्रत्येक घास किमान 32 वेळा चावून खा, जेणेकरून तो सहजासहजी पचेल. नंबर 11. फळांचा ज्यूस पिण्याऐवजी ताजी फळे चावून खा. अनेकांना वाटते फळांचा ज्यूस आरोग्यासाठी चांगला असतो, पण गाळलेल्या ज्यूसमध्ये फायबर निघून जाते आणि रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. त्यामुळे वयाच्या 60 वर्षानंतर साखरेची पातळी बिघडू नये म्हणून रस पिण्याऐवजी ताजी फळे नेहमी चावून खाणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते. नंबर 12. भूकपेक्षा नेहमी थोडे कमी खाण्याचा नियम. घरी ज्येष्ठ मंडळी अशक्त दिसली की त्यांना जास्त खाण्याचा आग्रह धरला जातो, पण ही मोठी चूक आहे. वयाच्या 60 वर्षानंतर कमी आणि योग्य खाणे हे दीर्घायुष्याचे रहस्य आहे. भूक नसतानाही जबरदस्ती खाल्ल्याने अन्न पचण्याऐवजी पोटात सडू लागते. नेहमी आपल्या भुकेपेक्षा 1 रोटी कमी खा, जेणेकरून पोटाला विश्रांती मिळेल. माझ्या लाडका दर्शकांनो, वयाची 60 वर्षे ओलांडले म्हणजे तुमचे शरीर कमजोर झाले आहे असे मुळीच नाही. हा कोणताही आजार नाही, तर तो जीवनाचा सर्वात परिपक्व आणि सुंदर टप्पा आहे. जर आपण
आजपासूनच आपल्या ताटातून चुकीचे पदार्थ काढून टाकलात आणि या 12 अमृत नियमांचा अंगीकार केला तर आपले शरीर वयाच्या 60व्या वर्षानंतर आणि 80व्या वर्षातही ठणठणीत निरोगी राहू शकते. हॉस्पिटलच्या वाऱ्या करण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरात छोटेसे बदल करणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा जेणेकरून ते निरोगी राहू शकतील. अशाच आरोग्याशी संबंधित सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी आणि आपल्या फौजी ऑफ निलिमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. राधे राधे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.